नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं या नवीन चॅनलवर. तर पाहूयात मित्रांनो. सॉरी, नाही तू शूट कमून केलं ते बोलायचं काय मला. अरे कहना क्या चाहते हो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं या युट्यूब चॅनलवर आणि या पहिल्या व्हिडिओवर. माझं नाव आहे वैभव आणि हा आहे अभि. तर होय मित्रांनो, आजचा विषय खूप खास आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, कारण की गावाकडचं जीवन आणि नवीन वर्षाची सुरुवात चक्क वैभवच्या घरून करणार आहोत आपण. हो मित्रांनो, आणि तुम्हाला मी गावाकडचं जीवन काय असतं, इथलचा निसर्ग, या सगळ्या गोष्टी नक्की दाखवणार आहेत. चला तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तो चलिए शुरू करते हैं. तर मित्रांनो, आपण आलो आहे घराच्या खाली आणि आता बघणार आहोत आपल्याकडं कोणकोणते झाडं आहेत हे मी याला दाखवणार आहे. याला का बरं सांगू का, याचं पण कारण आहे. कारण मैं भी देखना चाहता था कि इसके घर पर कौन कौन से पेड़ है. कारण की आम्ही दोघं आहे ना कॉलेजला सोबतच वो आहे. कुछ भी बोलता था कि मेरे पास इतने पेड़ है, ये पेड़ है, नीम का है, आम का पेड़ है, भाऊ पेड़ है, ओ दादा अमरूद का पेड़ है. वो ऐका ना, देखना चाहता था मैं. ऐक ना आपण ही मराठीमध्ये बोलू राहिले. sorry. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? I am sorry. हा बोलतो, काही विषय नाही. बघा कसा होतो. I am म्हणजे त्याला सॉरी मित्रांनो, मी थोडस सिटी मध्ये असल्यामुळे थोडं हिंदी बोलण्याची मला सिटी बिट्टी काही नाही. City मध्ये शेजारीच राहत होतो. मित्रांनो, याने ना म्हणजे आपला अभिनय ना फक्त नारळाचे झाडं बघितले इथलचे, पण त्याला अजून लई सारे झाड माहितीच नाही की इथं कोणकोणते. अभिषेक, कोणते? मी जर तुला म्हणलं की आपण सफरचंदाचं झाड लावलेलं आहे. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. कुछ भी काही पण म्हणतोय तो, काही ना काही या ठिकाणी, या दगडाच्या ठिकाणी, अशा दगडाची जमीन आहे, इथं काही झाड येऊ शकत नाही. ते चल दाखवतो मी. चाल मी तुला दाखवतो. पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में. ऐ तिकडे कुठे चालला? सफरचंद झाड इकडे कुठं असन? चल गेस कर कुठं आहे? इकडं हे बघ, हे झाड कुठं वाटतंय का? अरे ते सफरचंदाचं झाड आहे, लिटरली सफरचंदाचं झाड आहे. अरे खरंच बाबा, मला उमरत झाड वाटतंय. नाही, सफरचंदाचं आहे. मित्रांनो, हे बघा, आपण हे सफरचंदाचं झाड लावलेलं आहे. तुम्ही पण ओळखू शकता की हे सफरचंदाचं झाड आहे, पण आता याला कोण समजून सांगणार की हे सफरचंदाचं झाड आहे का नाही? चल गुगल कर, वापर तुझे AI टूल्स. जर तू बघा आता AI टूल्सचा कसा वापर करतो ह्यो निस्ता AI करत असतो, निस्ता AI. मी हे सापडून दाखवणार मित्रांनो की हे झाड सफरचंदाचं आहे का नाही. तर आपण गुगल लेन्स वापरणार मित्रांनो, हे झाड सफरचंदाचं आहे का नाही ते पाहण्यासाठी. तर पाहूया. चांगलं झाडासाठी. बाई फोटो मध्ये काय आलंय? काय आलंय? बाई वरती काहीतरी आहे. काय? हे बाई इथं येऊन, हे बाई काहीतरी दिसतंय तिथं. ते ओ भाई हे बघा, हे काय ते बघा. पाल बिल तर नाही ना? पाल नाही, सरडा म्हणते त्याला, सरडा. सरडा पण असतो काही असं? माहित नव्हतं तुला? नाही. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? याला घाबरला. अरे भाई, Sorry, आपण हे झाड सफरचंदाचं हे मानून घेऊ. मला काही हे करण्याची इच्छा नाहीये. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. बरं हे कशाचं हे माहिती आहे तुला भाऊ? हे काय आहे? याला काय म्हणते? मला माहिती आहे. काय माहिती आहे तुला? याला कणसाचे झाड म्हणतात त्याला. कणसाचे झाड. कणसाचे झाड आहे, जेव्हा कणस दिसत आहे. ते कणसाचे झाड आहे. इथं मला कणीस दिसलेलं आहे, त्याच्यावरून ओळखलं मी हे कणसाचं झाड आहे. मित्रांनो, ही आपण आपल्या बागेमध्ये, म्हणजे पहिल्यांदा इथं बाग होती, डाळिंबाची बाग होती, तर ती काढली आपण. त्याचं पण कारण आहे, झाडांचा बाग लावलेला आहे याने इथं. नाही मका म्हणतो आपण याला.
मका म्हणते का? हा. ओ सॉरी. आणि ह्यो नाटकं करतोय बरं का, याला सगळं माहितीये, पण आहे ना तुम्हाला लिटरली सांगतो, पहिला शूट आहे आमचा, हा पहिला व्लॉग आहे ना, म्हणून काय बोलायचं नाही हे त्याला पण समजत नाही आणि मला पण समजत नाही. आम्ही फक्त बोलू राहिलो लिटरली सांगतो. म्हणून तुम्हाला वाटू शकतं वेगळं, पण चक्क आता याला शेत म्हणायला पाहिजेत, मकाचं शेत म्हणायला पाहिजेत, पण मी त्याला बाग म्हणतोय मकाचा, ते हे काय बघा. फणसाचा बाग म्हणतोय. सॉरी अरे कहना क्या चाहते हो? सॉरी मित्रांनो. बघा काय होतंय हे होतंय. सगळ्यांसंग होईल, काही नाही. आता होतंय. घ्या Sorry. घ्या सांभाळून घ्या मित्रांनो. सांभाळून घ्या. चला पुढे जाऊ. होय, कुठे गेलता तू? कुठं गेलता? हा, अरे भाई ह्यो पोहून आलाय कुठं? शेजारी तळ आहे आपल्या, तिथं जाऊन ते बघ पूर्ण भरून आलाय बघ. तळ्यात जाऊन पाहून आला तू? कोणत्या तळ्यात गेलता तू? कोणत्या तळ्यात गेलता? लवकर सांग, कोणत्या तळ्यात गेलता? मित्रांनो, हा जो प्राणी दिसतोय आपल्या समोर, हा प्राणी इतका इतका हुशार आहे की हा पोहायला जातो, डायरेक्ट तळ्यामध्ये पोहायला जातो. आता तुम्ही बघू शकता इतके नाटक आहे की काही विषयच नाही. आता अभिषेक नवीन आलाय ना, तरी पण तो इतका मस्त खेळतोय त्या संघ की काही विषयच नाही. आता कालचं जर मी शूट केलं असतं तर तुम्हाला सांगितलं असतं, पण आता तो पण म्हणतोय मला काही इंटरेस्ट नाही तुमच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही, चला तुम्ही तुमचं करा, काय करायचं ते. गेलाय निघून. क्या गुंडा बनेगा रे तू? तर झाले का सगळे झाडं बघून? एक राहिले झाड, कोणतं? ते सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना. दया कुछ न कुछ तो गड़बड़ जरूर है. हा? कोणतं राहिलंय नाव तर सांग, तुला दाखव तुम्ही. केळीचं झाड. केळीचं झाड, हा याला केळीचं झाड हाय 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 रे हाय हाय. चल तुला दाखवतो केळीचं झाड दाखव. चला मित्रांनो, याला केळीचं झाड दाखवू आपण. पाहूया चला. चल पुढं चल तुला दाखवतो ना केळीचं झाड. हो. दिख गया. दिसलं का? पण त्या झाडापाशी पुढून जायचं. हा, आता ते आता तू बघून घे कसं जायचं. तुम कहीं से भी जा सकते. अडचणी झाडे राव, असं जावा. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? चल झाड. वा, कसं वाटतंय मग? फर्स्ट टाइम केळीच्या झाडाला हात लावून राहिले. एवढं मोठं राहते. हा, वा. तर बघितलं का केळीचं झाड आहे आपल्याकडं. तर मित्रांनो, आता आपण दत्त महाराजांचं दर्शन घ्यायला जाणार आहे. आपल्या घरापासून जवळच आहे दत्त मंदिर. तसंच जाता जाता याला बोरं पण खायची. हा, मला बोरं खाण्याची खूप इच्छा होती. मी येतानाच बोरीचा बाग पाहिला होता, त्या बोरीच्या बागामध्ये जायचं आणि बोरं खायचे. मला खूप आवडतं बोरं. हा, चला आपला बोरीचा बाग पण आपला जे, म्हणून काही टेन्शन नाही. किती पण खा, काही पण करा. चलो. तर मित्रांनो, आपण बोरीच्या बागात पोहोचलोय. म्हणजे लय लांब नाही, आपल्या घरा शेजारीचे. आणि ऊन बघू शकता तुम्ही किती झालंय, म्हणून डोळे पार असं एडवणी होतंय. आणि याला बोरं बघून याचं काय होतंय हे बघा. आता काय करतोय ह्यो. भाई मला बोरं सापडले. हे बघा लगेच. अरे तो कच्चा बोर आहे, ते नीट तरी घे. दिसतंय रे मला हे. नाही कसं घ्यायचं मी तुला सांगतो. बघा हा कोण आहे हा? मित्रांनो, लिटरली तुम्हाला सांगतो, हा आला इथं, याला सगळीकडे बोरं दिसू राहिले. इतके बोरं इथं की याला असं होऊ राहिलं कोणतं बोर तोडू आणि कोणतं नाही. आणि सगळे कच्चे बोरं तोडू राहिलाय. आता त्याला सांगावं लागेल पहिल्यांदा की कोणतं पीक केले, कोणतं कच्चं आहे, कसं ओळखलं जातं. तुला दाखवतो सोपं साधं. आता हे बघा मित्रांनो, किती सारे बोरं आहे इथं. आता यामध्ये हे बोर पिकलेलं आहे. मग आता आपण हे याला खायला देऊ. आता ओके. याचे रिॲक्शन बघू कसं आहे, काय आहे. टेस्ट करून पाहूया.
भाई बोरगोड आहे सर, रिअली वर्ल्ड आहे. तर बघा अजून 2-4 बोरं तोडून द्या, अजून माझं काय पोट भरत नाही. तर मित्रांनो, बोरीच्या बागेमध्ये येऊन आम्हाला कमीत कमी 20 मिनटं झाले असतील. पूर्ण पोट भरलंय बोरी खाऊन. काय वाटतंय अभिषेक? मी एवढे तर खाणार आहे अजून. तो अजून एवढे पोट खाणार भरलंय पण मन नाही भरत आहे माझं अजून पण. त्यांनी आता खिशामध्ये भरून घ्यावं लागतं आपल्याला. मग आता आपण खिशामध्ये भरतोय आता. आपण मंदिराकडे जाऊ, दत्त महाराजांचं दर्शन घेऊ. हा, आपलं ते दर्शन घ्यायचं राहिलंच की. कारण की नवीन वर्ष आहे, नवीन वर्षाची चांगली सुरुवात केलीच पाहिजे. Yes, yes, yes. आणि दत्त महाराजांचं दर्शन घेऊन आपण चांगली सुरुवात करूया. चला भेटूया मंदिरामध्ये. तर मित्रांनो, फायनली आपण दत्त महाराजांचं दर्शन घेतलंय. दर्शन घेऊन पण खूप निवांत वाटलं. आणि शेजारीच बोरीची बाग आणि आपलं घर आहे, म्हणून यायला टाईम पण नाही लागला. टाईम आपल्याला बोरीच्या बागामध्येच लागला. काय वाटतंय? भाई ह्या बाई एक ऐका, मला ते बोरं खूप आवडले माहिती आहे का. माझं पोट एवढं भरलंय की सांगू नाही शकत मी. आणि माझं अजून मन पण- भरलं नाही अजून. एवढे अजून बोरं खाऊ वाटतंय मला, इतके गोड बोर आहे. काय तो- सांगू आता. तो बघा अजून पण खाऊ राहिलाय बरोबर बघा. तो अजून पण खरंच बोरं एक खातो. नंबर होते बोरं बरं का. हा. आय लाईक इट. परत जाऊयात आपण त्या भागात. मग काय वाटतंय? मी जे कॉलेजमध्ये तुला म्हणलं होतं की आपल्याकडे एवढे झाडं आहे फळांचे, मग आज मला तुझं म्हणणं पटलं आणि ते खरं आहे. आपण पण एक गोष्ट मिस करतोय इथं. हम्म. मित्रांनो, तुम्हाला हा यार, अजून एंट्री, आदित्याची एंट्री झालेली हा, नाही. आदित्य राहिला होता, त्याला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊ. नक्की तो आल्यानंतर तुम्ही बघा, तो तर एकदम जबरदस्त आहे. तो म्हणजे Yes, नेक्स्ट yes, लेवल yes. माणूस आहे. चला भेटूया परत एक ब्लॉग मध्ये. धन्यवाद. तर मित्रांनो, फायनली हा व्हिडिओ पूर्ण शूट झालेला आहे. सकाळपासून व्हिडिओ शूट करत इकडे तिकडे फिरत होतो, वावरामध्ये फिरत होतो, म्हणजेच आपल्या शेतामध्ये फिरत होतो. आणि मेन गोष्ट म्हणजे पहिला ट्राय होता म्हणून लई साऱ्या गोष्टी चुकल्या, लई साऱ्या गोष्टी वेगळ्याच आलेल्या आहे. आता तुम्ही समजून घ्या. तर आम्ही याच्यावर जास्त बोलत नाही. तुम्हाला या व्हिडिओमधला कोणता पार्ट जास्त आवडला हे पण आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आणि एक शेवटचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माणसांपर्यंत शेअर करायला विसरू नका यार. तसंच मित्रांनो, या जर्नीची न्यू इयरला सुरुवात झाली आहे 2025 साली. तर आजपासून तुम्ही पण आमच्या जर्नीमध्ये आमच्यासोबत राहा. आपण अशीच मजा करूया, असेच व्लॉग तुमच्यासमोर घेऊन येत जाऊ. धन्यवाद मित्रांनो.